जय श्रीराम. आजचा विषय पोट साफ नाही तर फॅट लॉस पण नाही आणि वेट लॉस पण नाही. भरपूर जणांच्या डोक्यात हा पडलेला प्रश्न असतो की आपलं पोट साफ झालं तर आपलं वेट हे आपोआप कमी होतं आणि आपलं त्यामुळे फॅट लॉस सुद्धा होतो. तर मित्रांनो, याबद्दल पुन्हा कनेक्शन तुम्हाला आज क्लिअर करून देणार आहे की पोट साफ राहिला तर वेट लॉस फॅट लॉस होतं का नाही. आता मी तुम्हाला सांगतो, हे दोघींचं कनेक्शन सोबत नाहीये. कसं काय, आता पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला डिटेल मध्ये माहिती पडून जाईल. खरं काय असतं, भरपूर जण काय विचार करतात की आपण जसं पोट आपलं साफ झालं, म्हणजे उदाहरणार्थ आपण जे टॉयलेटला गेलो आणि आपलं पोट जर साफ झालं तर आपलं हे वेट आपोआप कमी झालेलं असतं. पण मित्रांनो, तसं नाही. तुमच्या शरीरामधून पाणी हे निघून गेलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला वाटतंय की तुमचं वेट लॉस झालेलं आहे, फॅट लॉस झालं, तर तसं नसतं मित्रांनो. आपण टॉयलेटला गेलो, आपल्या शरीरातून भरपूर असं पाणी निघून जात असतं, ती घाण निघून जात असते. त्यामुळे आपल्याला फालतू बॉडी लागत असते आणि आपण विचार करतो आता माझं वजन कमी झालं. हे खरं कारण असतं. तर डोक्यातून काढून टाका तुम्ही की पोट साफ झाला म्हणजे वेट लॉस होतो. आता मी तुम्हाला सांगतो, तुमच्या शरीरामध्ये पोट साफ झाल्यानंतर काय काय परिणाम होत असतात. पोट साफ झालं नाही म्हणजे तुम्हाला डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम येत असते, जेवण पुरेसं जात नसतं, तुमचं पोट आहे सुटलेलं असतं, तुम्हाला ब्लोटिंग वॉमिटिंग वगैरे या गोष्टी होत असतात. हे गोष्टी असते आपलं पोट साफ नाही झालं. पण तुम्ही जर विचार करत असणार की पोट साफ झालं म्हणजे आपलं वेट लॉस फॅट लॉस हे चुकीचं आहे, कारण की स्पॉट रिडक्शन कधी होत नाही. आणि एक लक्षात ठेवा, पोट साफ झाला म्हणजे वेट लॉस फॅट लॉस होत नाही, दोन्हीचा रिक्षा वेगळा आहे. म्हणून डोक्यातून काढून टाका की पोट साफ झाला म्हणजे आपलं वेट लॉस होईल. आता खरं सांगायचं झालं, कसं सांगायचं झालं तर ते तुम्ही पूर्ण बघा. मित्रांनो, काय असतं, तुम्ही पोट साफ ठेवायला पाहिजे, खूप चांगलं आहे. कारण की पोट साफ राहिलं तर आपलं शरीर हे चांगलं असतं, कुठल्याही प्रकारचे ऍक्ने होत नाही, कुठल्या प्रकारचा हेअरफॉल होत नाही, मायक्रो ऍक्ने वगैरे होत नाही, डायजेस्टिव्ह सिस्टम आपली खराब होत नाही, चांगलं जेवण चांगल्या पद्धतीने जेवण जातं, पोट जर साफ राहिलं तर मित्रांनो, या गोष्टी तुम्ही पोट साफ राहिल्यावर तुम्हाला भेटत असतात. म्हणून पोट साफ राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या, चांगली मुवमेंट ठेवा, चांगला वर्कआउट करा. या पद्धतीने केलं तर तुमचं पोट साफ आपोआप होईल. ओव्हरनाईट इटिंग करू नका, म्हणजे रात्री सुद्धा असं जास्त प्रमाणात खाऊ नका. या गोष्टी आहे, तुम्ही या गोष्टी नियमित पाळल्या तर तुमचं पोट साफ राहील. पण डोक्यातून काढून टाका की पोट साफ झालं म्हणजे वेट लॉस फॅट लॉस होतात. एकदम चुकीचं, कारण की स्पॉट रिडक्शन होत नाही. म्हणून मित्रांनो, आजचा आपला विषय होता की पोट साफ झाला म्हणजे वेट लॉस फॅट लॉस होतात. हे सगळं चुकीचं आहे. पोट साफ वेगळी कन्सेप्ट आहे आणि वेट लॉस फॅट लॉस वेगळी कन्सेप्ट. तर मित्रांनो, आता आपला विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय